नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जर लाल रंगाचं आसन टाकलेलं असेल, देवाच्या खाली आपण जसं आसन टाकलेलं असते ते जर लाल रंगाचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला असेल तर नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असेल, 100% महत्त्वाचं आहे. घरातील स्त्री पुरुषांनी नक्कीच हा व्हिडिओ बघायचा आहे. तर असं केल्याने काय होतं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि सर्वांनी आपल्या कुलदेवतेचं नाव कमेंट बॉक्समध्ये अजिबात लिहायला विसरू नका. तर घरातील देवघर हे सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचं मुख्य केंद्र मानलं जातं. देवघरामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते, संकटांमध्ये मानसिक बळ मिळते आणि वास्तुदोष देखील दूर होतो. देवघर हे घरातील देवतांचे स्थान असून पूजा, पाठ, देवपूजा केल्याने जीवनात आध्यात्मिक स्थिरता देखील येत असते. देवघर हे आपल्या घरामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. देवघर घरातील सर्वात पवित्र ठिकाण असल्यामुळे दिवसभर घरात प्रसन्नता असावी यासाठी आपण देवघरासंबंधी काही विशेष नियम आवर्जून पाळले पाहिजेत. काही गोष्टी, काही चुका आपल्याला चुकूनही करायच्या नसतात. कळत नकळत आपल्याकडून भरपूर काही चुका घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपण भरपूर कष्ट, मेहनत करतो तरीही आपल्याला यश मिळत नाही. आपल्या प्रत्येक कामात अडथळे येतात. तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये देवघराविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता आपण देवघराविषयी काही महत्त्वाचे नियम बघणार आहोत. त्यानंतर मग मी तुम्हाला लाल वस्त्राच्या विषयीची माहिती देणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वास्तुशास्त्रात देवघर हे ईशान्य कोपऱ्याला असावे. ईशान्य कोपऱ्यात असणारे देवघर हे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ही दिशा देवांचं निवासस्थान मानली जाते. दररोज सकाळी संध्याकाळी पूजा आरती केल्याने, देवघरात दिवा लावल्याने मनाला वेगळीच शांती मिळते. योग्य दिशेला आणि स्वच्छ देवघर असल्यास घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धीची कधीच कमी पडत नाही. त्याचबरोबर घरातील कुलदेवतांची आणि आराध्य देवतांची रोज नित्यनियमाने पूजा केल्याने कौटुंबिक स्थिरता वाढते, घरात सुखशांती नांदते. घरातील दोष दूर होऊन दुष्टशक्तींपासून देखील आपले संरक्षण होत असते. त्यामुळे देवघर आपल्या घरात असतील आणि ते योग्य दिशेला असतील तर अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर बनवू शकता. घरामध्ये देवघराच्या ठिकाणी जिथे काही अशा ठिकाणी असावे जिथे काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश पोहोचेल. तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येते त्या घरातील विभिन्न दोष आपोआपच नष्ट होत असतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मकताही नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या घरातील दिवा समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. बऱ्याच ठिकाणी आपण देवघरामध्ये देवांचे फोटो लावत असतो, तर ते दक्षिण भिंतीला चुकूनही लावू नका. देवाच्या वरील बाजूस निर्माल्याच्या माळा अटकवू नये किंवा कोणत्याही प्रकारची अडगळ तिथे नसावी. तुटलेल्या भेगा पडलेल्या मूर्ती आणि भग्न झालेले पूजेचे साहित्य देवघरामध्ये ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती असाव्यात आणि कमीत कमी फोटो असावेत. कुलदेवतेचे टाक
किंवा तिची मूर्ती किंवा फोटो असेल, इष्टदेवतेचा फोटो अथवा मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल, नागविरहित महादेवाची पिंड असेल, एकतर ती दगडाची असावी महादेवाची मूर्ती किंवा पंचधातूची महादेवाची पिंड असावी. देवघरातील सर्व मूर्तींची तोंड हे पश्चिमेस असावी, म्हणजे जेणेकरून पूजा करताना बसताना आपण पूर्वेकडे तोंड करून बसू शकू. शंखाचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे आणि शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक हे उत्तर दिशेकडे असावे. तुमच्या देवघराला तोरण असावे, उंबरठा असावा. देवघराला आपल्या घरामध्ये विशेष स्थान आहे आणि त्यासोबतच जी व्यक्ती पूजा करणारी असेल त्याच्या नाभी इतके उंच देवघर असावे. म्हणजेच काय तर पूजा करणाऱ्या व्यक्ती देवासमोर बसेल तेव्हा त्यांच्याबरोबर बसेल तेव्हा ते थोडं देवघर असं उंच असलं पाहिजे. देवघरामध्ये जास्त मूर्त्या नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरामध्ये शिवलिंग देखील ठेवू नये. ज्यांचं कुलदैवत भगवान शिवशंकर किंवा नागदेवता असते त्यांच्या घरात शिवलिंग असते तर ते शिवलिंग अंगठ्याच्या एवढं असावं. जास्त मोठंही असू नये, जास्त लहानही असू नये. तसेच दिव्यामध्ये एकच शिवलिंग ठेवणे, तसेच देवघरामध्ये एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग, त्यासोबतच एकापेक्षा जास्त देवाच्या मूर्त्या ठेवणे हे शास्त्रामध्ये वर्ज्य मानले आहे. आता देवतांची मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल त्या ठिकाणी चामड्यापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू ठेवू नये. त्यासोबतच देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो देखील चुकूनही लावू नये. पूर्वजांचे फोटो हे घरात दक्षिण भिंतीला लावावे. देवघरामध्ये पूजेसंबंधी सामानच ठेवावे. तर ही होती देवघराविषयीची माहिती जी मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. तर ज्या घरामध्ये लाल रंगाचे आसन टाकले जाते त्याच्यासाठी ही माहिती आहे. तर नक्की पुढे बघा. आपण आपल्या देवघरामध्ये जे असं आसन टाकतो ते वेगवेगळ्या रंगाचे असते. पिवळं, जांभळं, हिरवं, लाल, कोणी सोनेरी टाकतं, कोणी सिल्कच्या कपड्याचं असतं. तर देवघरामध्ये आपण जो कपडा वापरत असतो तो कोरा आणि सुती असावा किंवा मग रेशमी असला तरीही चालेल. आणि दर 15 दिवसातून किंवा महिन्याभरातून ते आसन बदलायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये लाल रंगाचं आसन टाकलेलं आहे ती मंडळी बघा त्यांच्यासोबत काय घडते. जर तुम्ही हनुमंताची उपासना करत असाल तर लाल रंग असेल तर शुभ मानला जातो. परंतु तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ भारी असेल किंवा तुमच्या घरात विनाकारण वादविवाद होत असेल तर अति लाल रंगाचा वापर या चुकीच्या पद्धतीने करणे टाळावे. असे केल्याने लाल रंगाचा चुकीचा वापर केल्याने त्याचे परिणाम उलट होतात. योग्य माहितीने आणि योग्य नियमांचे पालन करून जर तुम्ही देवांची देवघरामध्ये पूजा केली, मांडणी केली तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. आनंद, सुखसमृद्धीची भरभराट होईल. तुमच्या घरातील सर्व कामे व्यवस्थितरित्या मार्गी लागतील. घरातील वातावरण कायम सकारात्मक आणि आनंदी आणि प्रसन्न राहील. देवघरामध्ये लाल रंगाचं आसन टाकणे शुभ मानले जाते, पण ते कोणासाठी आणि कधी वापरावी याची काही नियम आहेत. लाल रंग शुभफल देणारा मानला जातो, तर तो चैतन्य, सुखसमृद्धीचे प्रतीक आहे. लाल रंगामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहण्यास मदत होते. श्री गणेश, हनुमानजी आणि देवी माता यांच्या पूजेमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. जर तुमच्या देवघरामध्ये या मूर्ती असतील तर लाल रंगाचे आसन वापरणे अतिशय शुभ आहे. लाल रंगाचे आसन कधी टाकू नये. जेव्हा ते मळलेले असेल किंवा फाटलेले असेल तर ते देवघरामध्ये वापरू नये. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि यामुळे मग विविध प्रकारच्या संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.
तुम्ही जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूची पूजा जास्त करत असाल तर तिथे पिवळ्या रंगाचे आसन अत्यंत फलदायी मानले जाते. भगवान श्रीकृष्णाची पूजा जर करत असाल तर त्यासाठी देखील पिवळ्या रंगाचे आसन वापरणे अत्यंत फलदायी असते. पितृकार्यासाठी किंवा शांततेसाठी किंवा कोणतीही उपासना असो त्यासाठी लाल रंगाचे आसन याचा अतिवापर करणे टाळावा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात जिथे आपण देवघर ठेवतो तिथे जर स्वच्छता नसेल आणि लाल रंग वापरला तर घरातील सर्वांचा स्वभाव हा रागीट होऊ शकतो. परिणामी घरामध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढते, चिडचिड वाढू शकते. जरी तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवलेले असेल तरी आणि लाल रंग वापरत असाल तर तुम्हाला अतिशय स्वच्छ कापड तिथे वापरायचा आहे. लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही कोरा स्वच्छ असा रेशमी लाल रंगाचा कापड घेतला आणि त्यावर देवीची स्थापना केली तर तुमच्या घरामध्ये कोणतीही समस्या राहत नाही. लाल रंगाच्या आसन देवघरामध्ये टाकणे हे चुकीचं नाही आहे, तर ते स्वच्छ असावे, मळकट असू नये. जर तुम्ही देवघरामध्ये लाल रंगाचे आसन टाकले असेल तर ते तुम्हाला नियमितपणे दर 15 दिवसातून बदलावंच लागेल. जर ते खराब झालेलं असेल तर नवीन घ्यावे लागेल. तर अशा प्रकारे जुन्या लाल रंगाचे आसन खूप जुने झालेले टाकू नका, ते नवीनच टाकण्याचा प्रयत्न करा आणि असं ते आसन कोरं असावं. पिवळा रंग देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये टाकू शकता. कधी लाल कधी पिवळं असं टाकू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये देवघराविषयीच्या नियमांची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आणि त्यासोबतच लाल रंगाच्या आसनाविषयीची माहिती देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा. सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्यासोबतच आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच जे बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.